राज्यात 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थी पेपर सोपे गेल्यामुळे खुश आहेत, तर अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत. याच तणावातून अनेकदा विद्यार्थी नैराश्यात जातात. बऱ्याचदा ते टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक घटना कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधून समोर आली आहे. 10वीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे 16 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम लक्ष्मण कोळी, वय वर्ष 16, राहणार स्वामी कॉलनी, गडहिंग्लज, मूळ गाव हेब्बाळ असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. सत्यमचे वडील खाजगी नोकरी करतात. लक्ष्मण कोळी यांचा सत्यम हा गडहिंग्लजमध्ये एका खाजगी शाळेत इयत्ता 10वीमध्ये शिकत होता. मार्च महिन्यात 10वीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड जात होते असं तो त्याच्या घरच्यांना सांगतही होता. याच तणावातून त्याने सोमवारी 18 मार्च सकाळी 9च्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास घेतला. सत्यमनं आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीनं त्याला दवाखान्यात दाखल केलं, परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी सत्यमचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 10वीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमनं जीवन संपवलंय. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. आपल्याला पेपर अवघड जात असल्याचं सत्यमनं आईवडिलांना बोलून दाखवलं होतं. सत्यमची आई रविवारी बाहेरगावी गेली होती. त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला होता. सोमवारी सत्यमच्या घरी कोणी नव्हतं, तेव्हाच त्याने आत्महत्या केली आहे. 10वीचे पेपर सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.